हरिओम. आज मंगळवार 15 ऑक्टोबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. ऐकूया. नामस्मरण करायचं, ते अभिमान टाकून करीत राहावं. परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचं नाम घेत जावं. पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान वाढायला लागतो, त्यामुळे साधन व्यर्थ होतं. संतांकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये, किंवा काही नेलंच तर ते भगवंताचं प्रेम न्यावं. आपण प्रपंचामध्ये प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेले जसं वाचता येत नाही ना तशी अवस्था होते. बरं, एखादी वस्तू आपल्याला हवी असं वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटलं पाहिजे आणि मग त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणं यात जास्त श्रम आहेत. असं करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरं, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात, बोलण्यात, चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी, नको तर टाळावं. अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही. त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचं होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगलं असतं. मनाने मात्र आपण बळकट बनलं पाहिजे. आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिलं तरी आपल्याला लाज वाटता कामा नये. आपलं वागणं असं असावं की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचं पर्यवसन ध्यासामध्ये व्हावं. रात्री जे स्वप्न पडावंसं वाटते ते दिवसभर करावे. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. असावे सर्वात पण नसावे कोणाचे, अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल. देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचं अनुसंधान मजबूत असतं त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना किंवा लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनिच्छा या दोन गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे. पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं, म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. अभिमान रहित जावे रामाला शरण, त्यानेच राम आपला होईल जाणं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.